नांदगाव पेठ येथे कोरोना या गंभीर आजारासंबंधी जनजागृती करण्यात आली। शासन प्रत्येक माध्यमातून या आजारासंबंधी जनजागृती करीत आहे। त्याच अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या वतीने चित्रपटाच्या चालीवरून आगळ्या-वेगळ्या प्रकारची जनजागृती करण्यात आली। कोरोना विषाणूजन्य रोगाचा प्रतिकार करण्यासाठी पोलीस प्रशासनासह ग्रामपंचायत कर्मचारी व समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तीकडून कोरोनाला हद्दपार करण्याकरिता मोठ्या प्रमाणात आवाहन केले जात आहे। मात्र प्रत्येक जण आपल्या सोयीने मार्गदर्शन करीत आहे। घरात बसा रोडवर फिरता कशाला, कोरोना होईल रोगानं या मरता कशाला, कोरोना होईल रोगानं या मरता कशाला। महाभयंकर विषाणू कोरोना व्हायरस, महाभयंकर विषाणू कोरोना व्हायरस, लागानं झाली झटक्यामध्ये होशील खलास। महाभयंकर विषाणू कोरोना व्हायरस, लागानं झाली झटक्यामध्ये होशील खलास। अरे होणार नाही भ्रमात या, होणार नाही भ्रमात राहता कशाला, कोरोना होईल रोगानं या मरता कशाला। घरात बसा रोडवर फिरता कशाला, घरात बसा रोडवर फिरता कशाला, कोरोना होईल रोगानं या मरता कशाला। आलं देशावर संकट हा रोग गंभीर, आलं देशावर संकट हा रोग, आलं देशावर संकट हा रोग गंभीर, जनतेला वाचवाया सरकार आहे खंबीर। आलं देशावर संकट हा रोग गंभीर, जनतेला वाचवाया सरकार आहे खंबीर। मग स्वतःच्या जीवाचा घात करता कशाला, स्वतःच्या जीवाचा घात करता कशाला, कोरोना होईल रोगानं या मरता कशाला। घरात बसा रोडवर फिरता कशाला, कोरोना होईल रोगानं या मरता कशाला। नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत सावर्डी येथील ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना जनजागृतीकरिता येथील ग्रामपंचायत कर्मचारी विजय मेश्राम यांनी चित्रपटाच्या चालीवर कोरोना जागृती गीतांचा सदाबहार कार्यक्रम दैनंदिन सुरू असल्याचं निदर्शनास आलं। यावेळी परिसरातील नागरिकांनी कोरोनाविषयी सावधगिरी बाळगावी, तसेच सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, तसेच कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार दिलीप चव्हाण यांनी केले आहे। सर्व लोकांना एक माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या घरातच राहावे। आपल्या भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी जे आवाहन केलेलं आहे लॉकडाऊनचं, त्याला त्यांनी प्रतिसाद द्यावा। आणि हा जो संसर्ग रोग आहे, संसर्गजन्य रोग आहे, हा पसरतो याच्या संपर्कामधून, तर कमीत कमी लोकांच्या संपर्क, घरातल्या लोकांच्या इथं संपर्कात राहावं, इतरांच्या संपर्कात त्यांनी तो संपर्क टाळावा आणि आपली स्वतःची सुरक्षा करा। त्यांनी स्वतःची सुरक्षा बाळगली तर इतरांची सुरक्षा होईल आणि कोरोनापासून त्यांचा बचाव होईल। एवढी सर्व नम्र विनंती सर्व जनतेला आणि माझ्या पोस्टे परिसरामधल्या सगळ्या लोकांना विनंती आहे। विदर्भ न्यूज करिता नांदगाव पेठ येथून दिनकर सुंदरकर।